25ला ज्यानं जून 25ला ज्यानं कर्ज घेतलं तो थकीत कधी होणार आहे? 31 मार्च 2026ला. आता तो थकीत होतं काय? तर नाही होत. सध्या तो रनिंग कर्जदार आहे, चालू कर्जदार आहे. आता थकीत झाल्याशिवाय तो माफीकडे जात नाही. आणि मग काय झालं का आतापर्यंत सगळ्या कर्जमाफी हे थकीत शेतकऱ्यांच्या झाल्या, चालू कर्जदाराची माफी झाली नाही. आम्ही त्या तारखेचं सोनं करायला केलं पाहिजे. आता लढाई काय आहे? तर मी तुम्हाला साधं एक उदाहरण सांगतोय. का मी ज्या बँकेचा अध्यक्ष आहे त्या बँकेचं मी तुम्हाला म्हणजे वर्षानुसार एक आकडेवारी समोर ठेवतो, म्हणजे महाराष्ट्राची आकडेवारी समोर येईल. आता 2021ला माझ्या जिल्हा मध्यवर्ती बँक जे अमरावती आहे ते 28 कोटी रुपये थकीत आहे, म्हणजे 2021चं कर्ज. सभासद संख्या आहे 5464. 22-23ला थकीत आहे 63 कोटी आणि 24-25ला थकीत आहे 104 कोटी. म्हणजे या वर्षातले हे थकीत आहे. आणि मग 25-26चं खरीप हंगामातील जे थकबाकी आहे ते 647 कोटी आहे. म्हणजे ह्या 3 वर्षातल्या मागच्या थकबाकीपेक्षा या वर्षाची थकबाकीचा आकडा मोठा आहे. म्हणजे हे भरलं नाही तर त्याच्यामुळं या वर्षीच्या थकबाकीमध्ये जर सरकार गेलं तर फसलं आहे. म्हणजे जर आता जर कर्जमाफी केली असती तर 15,000 कोटीची करावं लागली असती. 30 जूनपर्यंत कर्जमाफी करायची असेल तर ते किमान 30 ते 35,000 कोटीपर्यंत सरकारला जावं लागणार आहे. आता जे शेतकऱ्यासाठी लढतात, जे शेतकऱ्यासाठी त्यांच्यासाठी जीव तुटतं किंवा जे मोठे पक्ष आहे, विरोधी पक्ष आहे, त्यांनी काय करायला पाहिजे का चालू वर्षाच्या कर्जमाफी कसा बसन शेतकरी जो थकबाकीदार होणार त्याच्यासाठी लढलं पाहिजे. म्हणजे आम्ही पहिली गोष्ट त्याच्यासाठी आम्ही आता आग्रही आहोत. आम्ही त्याच्यासाठी आंदोलन करणार आहोत. म्हणजे घोषणा करून घेतली, सगळं घेतलं. आता आम्हाला ह्या चालू वर्षातला शेतकरी तिथं कसं तो आणावंच लागेल, नैतिकदृष्ट्या पण आणावं लागेल. कारण मागच्या 3 वर्षापेक्षा जास्त नुकसान कोणतं आहे तर या वर्षातलं झालेलं आहे. त्याच्यानं त्यांना सरकारला हा शेतकरी सोडता येणार नाही. ते जर आज झालं असतं तर सरकारला ते सोपं झालं असतं. आता तुम्ही सांगतोय का मागच्या वर्षीच्या ज्या कर्जमाफी झाल्या त्याचे अजूनही पैसे भेटले नाही, कुणी बोंबलाले तयार नाही. आम्ही हे प्रस्ताव पाठवले, आंदोलनातले मुद्दे गेले, ना विरोधी पक्ष बोलत, ना शेतकऱ्याबद्दल आता ज्यांना कळवळा आहे ते पण बोलत नाही. देवेंद्र भाऊनं कर्जमाफी केली होती 2017मध्ये. माझ्या अमरावती जिल्ह्यातला मी आकडेवारी काढली तर जे वंचित शेतकरी म्हणजे जे पात्र आहे पण त्यांना कर्जाचा पैसा बँकेत आला नाही, त्याच्यामुळं ते आता मोठ्या अडचणी झाल्या. असे 173 कोटी रुपये आले नाही. प्रोत्साहन निधी 10,365 लोकांना भेटले नाही. हे अजूनही आले नाही 17 पासून. हे करावं लागेल तुम्हाला. दुसरं महात्मा फुले शेतकरी कर्जमाफी उद्धवसाहेब ठाकरेंनी केली होती ते 2019मध्ये. त्यांचे पैसे 33 कोटी रुपये अजून माझ्या बँकेत आले नाही. महाराष्ट्राचे त्याचा आकडा मोठा असेल. आणि जे प्रोत्साहन निधी आहे तो सुद्धा उद्धवसाहेब ठाकरेंनी जे कर्जमाफी केली होती त्याचे 2080 लोकांचे पैसे आले नाही. म्हणजे हे पैसे येणे बाकी आहे. या सगळ्या याच्यामध्ये जर पाहिलं का आता आपल्याला काय झालं का या सगळ्या गोष्टीमध्ये एक चांगला शासन निर्णय आहे. हा खरं तर शेतकऱ्यांनी पाहिला पाहिजे. हे 9 ऑक्टोबर 2025चा शासन निर्णय आहे. हा शासन निर्णय काय म्हणतं? शेती निगडीत कर्जाच्या वसुली स्थगिती. शेती निगडीत कर्जाच्या वसुली स्थगिती 1 वर्षासाठी. ऑक्टोबरमध्ये जर शासन निर्णय निघाला तर तो आता 26 ऑक्टोबरपर्यंत हा लागू राहतो. परत नेहमी काय झालं का शासन निर्णय निघताना सक्तीच्या वसुलीला स्थगिती याची. आता आमच्यासाठी फार चांगला आहे. कसा शब्द चुकतं आणि एक शब्द कसा कामी येतं. यांनी सक्तीने म्हटलं, वसुली म्हटलं. त्याच्यानं आता कुठली सक्तीची वसुली करता येत नाही आली असती तर कर्ज भरायला आपल्याला वसूल करायला बँकेला सोपं झालं असतं. आता वसुलीच बंद केली, सक्ती हा विषयच राहिला नाही. त्याच्यानं हा एक फायदा चांगला आहे. मी उपसचिवालयाशी बोललो, आता सगळ्या बँकेला हे पत्र गेले. त्याच्यानं थकीत कर्जदाराला आता पैसे भरावे लागते काय तर नाही, गरज नाही, कारण वसुलीला स्थगिती आलेली आहे. म्हणजे याचा व्यवस्थित उपयोग करून घेता आला पाहिजे. दुसरी मागणी काय, विजय जाऊंद्यानं आम्ही त्या दिवशी बसलो तेव्हा काय ठरलं की बा आता जसं मनमोहन सिंगच्या सरकारच्या वेळेस जे धोरण स्वीकारलं होतं का आपण कर्जमाफी केली होती पण तरी 20,000चीच केली होती, पण काही लोकांवर 30-40,000 रुपये कर्ज होतंच, पण त्यांना डबल कर्ज भेटलं पाहिजे. आता याच्यातला कळीचा मुद्दा आहे. 2 मागण्या प्रॉपर समोर आल्या पाहिजे का थकीत कर्जदारांची वसुली थांबली तो शासन निर्णय आहे. दुसरी काय गोष्ट आहे का जो थकीत कर्जदार आहे त्याला पुढच्या वर्षी कर्ज भेटलं पाहिजे. तो थकीत असल्यावर कर्ज भेटला पाहिजे. हा आदेश आता सरकारकडून आपल्याला कळावा लागेल. चालू वर्षाची कर्जमाफी आपल्याला खरं तर
झाली पाहिजे. ह्या दोन गोष्टीसाठी आम्हाला लढावं लागणार आहे. आता स्टेप बाय स्टेप आपण सगळं समोर गेलं. आता तुम्ही म्हणताय आरोप काय होते, समिती काय आले पाहिजे, समितीची काय गरज आहे? गरजच नाही समितीची. घोषणा नाही झाली असती तर समितीची गरज होती. आता घोषणाच झाली. घोषणा झाल्यानं त्याच्यानं समितीची गरज आता. पण आता समिती होणार आहे की नाही होणार? समिती आहेच. समितीचं त्यांच्या फार व्यापक समिती आहे. ती फार व्यापक दृष्टिकोन ठेवून समिती तयार केलेली आहे. का कर्जमुक्तीकडे कसं जाता येईल किंवा काय केलं म्हणजे त्याचा फायदा होईल, ह्या सगळ्या गोष्टी मला असं वाटते का फार आता आम्ही ह्या तारखेचं सोनं करून घेणार आहोत. आणि आम्ही सांगितलंही आहे का 30 जून 2026 सरकारची, 1 जुलै आमची. 30 जूनच्या आत जर कर्जमुक्ती झाली नाही तर